सर्व
हरि प्राप्ति सेवो पाय 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 राम संताचे ते पाय
भावाचे बंधन तुटती भावाचे भावाचे बंधन
तुटती तुटती भावाचे बंधन तुटती हे तुटती भावाचे बंधन तुटती
महाराज बेटा तुमचं नाव काय? कुणाल? वा 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 वा, खरोखरच तुमची आई भाग्यवान आहे. आणि ज्या गुरुमाऊलीने शिकवले त्या गुरुमाऊलीचं नाव काय? मृदुंगाचे हा मधुकर. हा म्हणजे त्यांची पण आठवण ठेवायची. आणि आज तुमच्यावरती जर मान्य केलं तर भगवंताची ईश्वराची संतांची कृपा होऊन जाईल. फक्त तुम्ही मान्य करायला पाहिजे. विठाल विठाल हरी प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देवी एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. तेने साधती साधने, तेने साधती साधने तुटती भवाची बंध. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम माननीय राज्यमंत्री पाटील साहेब, जगन्नाथ पाटील साहेब इथे आले. त्यांचं हार्दिक अभिनंदन. विठाल विठाल ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्
एकम नित्यम विमलमचलम सर्वाधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. माझी वाणी तुझे वरी गुण नाम, माझी वाणी तुझे वरी गुण नाम, माझी वाणी तुझे वरी गुण नाम, माझी वाणी तुझे वरी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम काही करा. माझी वाणी तुझे वरी गुण नाम, माझी वाणी तुझे वरी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम काही करा. माझी वाणी तुझे वरी गुण नाम, माझी वाणी तुझे वरी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशी देई प्रेम काही कला. महापुरुषांनो, खरं म्हटलं तर हे आजचं कार्यक्रम ब्रह्ममूर्ती तुकाराम महाराज पाटील सोनारपाडा मामा यांचं होतं. पण तुमचं दुर्भाग्य माझं भाग्य, कारण मला सगळ्यांचं दर्शन होतं. धन्य आज दिन संत दर्शनाचा दिन गेला, आनंद संगीता दिन गेला. धन्यवादी दिला दर्शनाचा आनंद सर्विता दिला, आनंद सर्विता वैकुंठवासी श्रीराम बच्चूराम भोईर यांचा प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार श्रीमती इंदुमती श्रीराम भोईर पत्नी, पंढरीनाथ बच्चूराम भोईर भाऊ, कन्या पुत्र होते कन्या पुत्र होते कन्या पुत्र होते दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. कन्या पुत्र होते सात्विक, कन्या पुत्र होते सात्विक. तुली कन्या पुत्र होती ते सात्विक, तुली कन्या पुत्र होती ते सात्विक, तुली कन्या पुत्र होती ते सात्विक, तुली कन्या पुत्र होती ते सात्विक. दयाचा हरिक वाट देवा, दयाचा हरिक वाट देवा. कन्या पुत्र होती ते सात्विक, कन्या पुत्र होती ते सात्विक. कन्या पुत्र होती ते सात्विक, कन्या पुत्र होती ते सात्विक, होती ते सात्विक, होती ते सात्विक. कुळामध्ये मुलं सात्विक होणं विशेष आहे. आणि यांनी तर आपल्या बाबांचा पुण्यस्मरण करायला घेतला, करतात सर्वजण, पण ऐश्वर्याने करायला घेणं, ऐश्वर्याने म्हणजे कशाचीही कसर नाही. विठाल विठाल विठाल, 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 विठाल.
टाळकऱ्यांची कसर नाही आणि भगिनी वर्गांची सगळ्यांचीच रेलचेल आणि त्यातल्या त्यात हरी प्राप्तीशी उपाय. अशोक महाराज, हरी प्राप्ती तुमचा जबरदस्त प्रयत्न आहे. आंधळे बाबा ऐकलं का? तुमच्या या गावचा खाडे महाराज हे खरोखर भाग्य आहे की दर पौर्णिमेला सत्यवान महाराज इतकं दर पौर्णिमेला या गावाला कीर्तनकार महाराजांचे चरणस्पर्श होतात दर पौर्णिमेला. आणि ते भाग्य या पंचक्रोशीतील अशोक भोईर यांच्या घरी तिथे होत असतात. आणि दुसरे अशोक आहेत ज्यांनी कसलाच शोक नाही, विडी सिगारेट तंबाखू कसलाच शोक नाही, असे दुसरे अशोक पवार बादशाह. सगळ्या त्या गुणी वाहणाऱ्या माणसांना अरे पाला खायला लावला ना, पाला खायला लावून ना नुसत्या माळा घातल्या त्यांच्या गळ्यात. विठाल त्याच्यामध्ये आम्ही थोडा एक माघार घेतो. आम्ही सगळ्या देवांचं दगडांचं देव बनवलं, पण एकाचं बनवताच येत नाही. नारळ फोडायला कुठला तरी दगड पाहिजे ना. सगळे दगडांचे देव झाल्यानंतर नाही समज. महापुरुषांनो, कम टू पॉइंट, स्टार्ट टू सब्जेक्ट. हरी प्राप्तीशी उपाय. देव प्राप्त पाहिजे असेल धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धराचे. पण तो आम्हाला नाही समजत. महाराज, बुवा, बाबा, आम्हाला संत नाही समजत. संत समजण्यासाठी कोणीतरी दाखवून देणारा पाहिजे. मारुतीरायाने विचारलं होतं, आई मी एवढा बलाढ्य आहे, मी एवढा शक्तिवान ताकदवान आहे, मी बालपणी सूर्याला धरायला गेलो होतो, नव्याने गिळून टाकलं होतं, मी एवढा बलाढ्य असताना पण नेमकी माझा गुरु कोण? त्यावेळेला अंजनी मातेने भ्रुकुटीस्थानी ध्यान लावलं भोलेनाथाचं, कारण त्याच्याच कृपेने झालेला हा प्रसाद होता. सांगितलं, बेटा तुझी जन्म कासोटी आहे ना, म्हणजे लंगोटी, जो कोणी महापुरुष ओळखेल तेच तुझे गुरु. आणि ते माझ्या रामाने ओळखलं. तुम्ही लय राजानं भाग्याचे आहात. किती भाग्याचे मते ताई. तुमच्या भाग्याचं वर्णन ब्रह्मदेव करू शकत नाही, सामान्य माणसाला कळणारच नाही. प्रल्हाद केशवात्रे म्हणतात, आम्ही कोण म्हणून काय पुसची दाताड वेंगाडूनी, आम्ही असो देवाचे लाडके, आम्ही देवाचे लाडके आहोत. म्हणून तर कोरोनापासून वाचून तुम्हाला आपल्याला नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी. नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी. सामान्य लोक कसं समजतात, काही उड्या मारणं, पावलं घेणं अथवा नाचणं हे नाचणं नाही ना रे. जर तुम्ही निवांत, शांत, दांत आणि एकांतामध्ये आलात, नवे नवे आहार, विहार, आचार, विचार आणि उच्चार पाची गोष्टी नियंत्रण केलात, नवे नवे जर त्या परमतत्वाचा, त्या ईश तत्वाचा मी हात करून सांगतो ना आता, तसं नाही कळणार.
ते कधी कळेल? ज्या वेळेला त्या ईश तत्व, आत्म तत्वाची, भगवत तत्वाची, महाराज तुम्ही सांगता गोष्ट बरोबर आहे, पण आम्हाला कधी मिळेल? आम्हाला जर तुम्हाला वाटत असेल तर ऑन दी स्पॉट आहे. गोळाचा खडा त्याला वाहून व्हायला टाइम लागायचा. का ठीक हा गुळाचा खडा मृदुंगाचार्य कसा पाहून गोड लागेल? हा खाऊ वर्णन करून, चर्चा करून, वास घेऊन, डोळं वठारून पाहून, मीटिंग घेऊन, कीर्तन करून. तसं जर देव प्राप्ती पाहिजे असेल ना, आता आज आहे. संत श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा ज्यांनी पाहिलं असतील, अरे ज्यांचं नाव घेतलं तरी रक्त अंगात उलटा फिरतो. तसं संभाजीचं नाव काढलं तर मराठी माणसांचं आश्चर्य वाटतं. तसा संत श्रीपाद बाबा रामदास बाबा ज्यांनी जातीवंत, ज्वलंत आणि जिवंत अनुभूती घेतलेली. आणि जे संत म्हणतात ना, संत म्हणजे गणगोळा उघडणं नाही, संत म्हणजे काय ड्रेस बीस घालणं नाही, संत म्हणजे ते अनादिकालचा परम तत्वाचा बोध घेतलेले पाहिजे, परम तत्वाचा बोध घेतलेले पाहिजे. आणि ते परम तत्व जनकाच्या राज्यामध्ये सुलभा नावाची देवी गेली आणि त्या सुलभा देवीने संपूर्ण विवस्त्र होती. आणि त्या वेळेला पाहिलं, जनक राजातून झरोक्यातून पाहिलं, ही सुलभा देवी आलेले, ही कुठलाच अंगावर वस्त्र नाही, पण हिला भूक लागले, जेवायला पाहिजे तेवढे द्या. तिथल्या लोकांनी, वाढणाऱ्यांनी भरपूर त्या सुलभा देवीला भरपूर अन्न दिलं. अन्न दिल्यानंतर पुन्हा बोलवले दरबारमध्ये. बाकीच्याने डोळे मिटून घेतले. याज्ञवल्क्य ऋषी तिथेच होते. याज्ञवल्क्य ऋषीने सांगे 7 डोळे उघडे ठेवली. जसं चांगदेवाने, मुक्ताई आंघोळ करत होती, चांगदेव बाबा तिथे गेले आणि लगेच मागच्या मागे फिरून आले. काय रे चांग्या, आपल्याला नाही म्हणायचा अधिकार. आई बोलली, तो अजून कोराच्या कोराच कसा राहिला, भिंताडाला कोणी नाही का? म्हणतो हो महापुरुषांनो, जी अनुग्रह, प्रबोध, स्वरूपाची ओळख आणि ज्या स्वरूपाच्या ओळखीच्या पलीकडची जी ओळख घ्या नीट समजून. तुम्ही तरी ऐकून नका घालू, ऐकून न घालवायचा. तर ती अशी दृष्टी आला पाहिजे, जे जी दृष्टी दिसे हरी रूप. इट इज नॉट डिस्कस सब्जेक्ट. हा बोलण्याचा विषय नाही. आज भी आता भी आहे, आज भी आता भी. आणि ती गोष्ट समज तुम्हाला खरं वाटत नाही, तुमचं भाग्य आहे. बोवा किती बोंबलून गेला,
त्या लोकांनी इसरीत नाही खरं. एवढं जर देव सोपं आहे मग आम्हाला का कळू नये? आम्हाला आहे का? देशील का नुसत्या गप्पाच सांगशील? म्हणून तर तुमचे कार्यक्रम ठेवत नाही आम्ही. आम्हाला फक्त सांगायचं, ऐकायचं, जेवायचं आणि ह म्हणजे काय निघायचं. हे असल्या भांगडीत नाही. त्या दिवशी बोललो तुम्ही 18 लोकांनी माळा घातल्या आणि त्या यशवंत शेठ करालेनी ते मालिका दिलेल्या होत्या. 18च्या 18 लोकांना देऊन टाकल्या. दिल्यानंतर बाकीचे दुसरे बुवांचं दुसरे कीर्तन होतं. त्यांनी बघितलं हे चक्र काय आहे? हे चक्र मी कळलं का मालिका. हे असल्या भांगडीत नाही पडत. ते लोक हलतात, डुलतात, हो रडतात पण. मग एवढी 25-25 लाख लोक आहेत ते कधी डुलताना कधी बघितलं नाही, बोलतं रडताना कधी बघितलं नाही, बोलतं हे टाल्या वाजून सांगतात दणकावून. हेच किती एवढं मोठं शान आहे. नंतर माझी टूप लक्षात आली, फुकटचा मिळलेला किंमत वाटत नाही. फुकटचा जिला मिळाला त्याची किंमत वाटत नाही. आणि ज्या वेळेला त्याचं व्हॅल्युएशन त्यांनी केलं मग वाटत नाही बरोबर आहे रे, मग बरोबर आहे. मग तशी गंमत आपल्याला जर पाहिजे असेल तर त्या वेळेला जनक राजाने त्या सुलभा देवीला समोर बसवले. समोर बसले. याज्ञवल्क्य ऋषी पाहत होते आणि पाहता पाहता बोलले. बाकीच्यांनी माना खाली घातल्या. याज्ञवल्क्य ऋषी तुम्ही काय ना मान खाली घातली? तुम्हाला का मी काय स्त्री दिसते का? माझ्या गुरुमावलीच्या कृपेने सद्गुरूच्या पूर्ण कृपा आशीर्वाद आहे. प्रमाण काय? सद्गुरु नाही पूर्ण कृपा केली, 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 सद्गुरु नाही सद्गुरुनाथाने कृपा करायला पाहिजे. काही बोलायचं तुमच्या नारायण बाबांना 52 चाळला पाहिलेले आहेत आम्ही. त्या श्रीपाद आबाने आम्ही खूप त्यांच्या जोडीला फिरलेले आहोत, परंतु नाम घेतलेलं नाही. तसे आज आमचे मित्र जालिंदर पाटील दावडीचे नगरसेवक आहेत. ते खूप समाजाची सुंदर सेवा करतात आणि या महापौर साहेबांचा इतका जिव्हाळा आहे का सगळ्यांना आकर्षण करून घेतात. तुमचं सौभाग्य आहे. विठाल विठाल. आणि जीवनामध्ये सगळं पाहिलं, सर्व ऐकलं, सर्व लिहिलं, सर्व तीर्थाटनामध्ये जाऊन आला, सगळे शास्त्रामध्ये तुम्ही वाचून झाला असाल. काळजी करू नका. आपण कार्यक्रम लेटच चालू झालेला आहे. बुवाचा दम पुरा झाल्याशिवाय बुवा बी सोडत. आणि आता कोणी पहिले सर काही उपाशी येत नाही. नाश्ता बिष्टा करून व्यवस्थित भूक पण लागली पाहिजे तर काम मग बरोबर होतो. विठाल विठाल. तुम्हाला जर ईश्वर प्राप्ती पाहिजे असेल ना, सगळ्यात सोपं म्हणजे देवच प्राप्ती आहे.
काय बोलत? ज्या वेळेला मोठी साधू संतांची सभा भरली होती, गोरक्षनाथांनी प्रश्न केला, सगळ्यात मोठं काय आहे? एकाने सांगितलं पृथ्वी, दुसऱ्याने सांगितलं पाणी, तिसऱ्याने सांगितलं सूर्य, चौथ्याने सांगितलं हवा, पाचव्याने सांगितलं आकाश. तरी गोरक्षनाथ मान डोलवत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट देव हृदयात आहे, पण तो समजून देत नाही, तीच मोठी गोष्ट आहे. खरंच आहे. आणि ते जर समजून घ्यायचं असेल, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ती पाय. हरिप्राप्ती पाहिजे असेल तर संतांचे पाय धरावे या महाराज. आणि संतांचे पाय धरावा म्हणजे ते जे शब्द देतील याच लक्षात येत नाही. लक्षात याच येत नाही, बाकी सगळं कुठाना लक्षात येतो. पण ते लक्षात येण्याकरता साधूची कृपा व्हावा लागतं. देव जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर संतांची कृपा व्हावा लागतं. आणि संत प्राप्ती व्हावं असं वाटत असेल तर देवाची कृपा व्हावा लागते. आणि ती कृपा सद्गुरुनाथांच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट प्राप्त झालेली. फक्त बाकीच्यांना माहिती नाही. जरा त्यांच्या कलेने चालत चालत जाऊन, त्यांच्या कलेने त्यांना समजून देऊन, त्यांच्या गुरुमाऊलीची निंदा न करता, मकरंद सेवन करायचं असताना तर भुंगात हळूच त्याच्यात हलवारपणाने पाय ठेवतो आणि अस्ती स्लोली बट शुअरली त्याचं हळू 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 मकरंद सेवन करायचं असतं. त्याला चिटकाराचा नसता. विचारल्यानंतर भाऊ तुम्ही किती माळा जपता? तो सांगाल मी 11. लगेच त्याला चिटकायचं, बोल तुला. अरे हो ना, हो तुला तुझी पुण्य जास्त म्हणून तुला लगेच मिळालेलं आहे. पण त्यांची नाही ना तेवढी. मग अस्ती सांगायचं असतं. अस्ती सांगून सांगून मग ते परफेक्ट त्याला ठिकाणावर आणायचं असतात. तसा सुलभा देवीला त्या ऋषीने परपद्धतशीर ब्रह्मनामाचा उपदेश केला. पण पुढे उभा
काशीवरून आलेला एक पंडित ददनपाल दरवर्षी गावाला मेळावा भरवतो आणि यंदा 2 ठिकाणी त्यांनी मेळावा भरायला घेतलेला आहे. महापुरुषांनी नाम उच्चारिता कंठी पुढे उभा गजेती. हे बोलणं नाहीये, आपल्याला सवय पडल्या नुसतं ऐकायचं जेवायचं आणि निघायचं. ते समजण्यासाठी ते तेवढा काम बाकी राहतो. आम्ही मालकरी आहोत. हो, चांगली गोष्ट ना. जप आमचा चालू आहे ना, बरं तसं चालू आहे ना, शास्त्रात सांगितलेल्या प्रमाणे नाम उच्चारित कंठी. मग कुठला नाम? सामान्य माणसं काय समजतात? राम कृष्ण विठ्ठल हरी गोविंद कृष्ण किंवा ओम नमो भगवती वासुदेव असे 7 कोटी मंत्र आहेत. आणि तो ओरिजिनल जप आहे ना, ओरिजिनल तो चालू आहे आता तुमचा माझा सगळ्यांचा. जपा जपाने उलट जपा जपणे उलट अजप आहे सकळांची. बघा श्वासोश्वास प्रत्येक माणूस घेतो, परंतु कळे जाणत्यासी दासवदामध्ये दिलेलं आहे. पण जाणता एक्झॅक्ट परफेक्ट निश्चित VIP IMP कोण जाणता? तर ते तुम्ही. तुम्हाला सद्गुरूचा बोध आहे न, श्वासागणित तुमचं नाम चालू आहे. अजा तुकाराम भाऊनी बी हेच सांगितलं असतं. तुकाराम भाऊनी पण आता काय आहे, आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना. कारण आम्ही 2 माणसं हॉस्पिटलला दिलेले आहेत. एखादे आपण सांगून ऐकत नाही. सकाळी उठून पंचतुलसीचं पाणी प्यायचं हे नको, काही बी सांगतो. म्हणजे फुल ग्लास भरून पाणी 4-5 थेंब पंचतुलसीचं टाकलं गपागप, म्हणजे कुठलाच व्हायरस आपल्याला लागत. आणि नंतर जेवताना ती गोळी खाल्ली तर कामच मिटला. विठाल कारण माणसाला पहिले शरीर धर्म पाळायचा. मला जर ताप आला असता तर मी इथे आलो असतो का? साधा सुलभ लागला असता तरी आलो असतो का इथे? नको त्या गोष्टीचं खोटं वैराग्य काम करायचं नाही. खोटं वैराग्य जास्त दिवस टिकत नाही. खोटं वैराग्य टिकत नाही. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ती पाय. आणि त्यांचं पाय धरल्यानंतर काय होतं महाराज? तेने साधते साधले तेने साधते साधले तेने साधते साधले. तेने साधते साधले. तेने साधते साधले साधले तेने साधते साधले तेने
तुटती भावाची तुटती भावाची तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तेने साधते साधते तेने साधते साधते तेने साधती साधने म्हणजे कशाने? त्याला कौशिक मुनी 12 वर्षाचा दुष्काळ पडला, त्यांच्या बरोबर एक मुलगा होता पिपलायन, आणि चालता चालता सगळ्यांना तहान भूक लागलेली होती. आता कसं करावं? पिपलायन त्यांचा मुलगा बरोबरच होता, तोही त्यांना जड वाटायला लागला. त्या मुलाला तिथेच एका विहिरी जवळ जिथं पिंपळाचा वृक्ष होता तिथेच सोडून दिला. सोडून दिल्यानंतर अत्यंत दुःख वाटलं, आपल्या मुलाला सोडून चाललोय. आणि त्या मुलाने पाहिला, इकडे तिकडे पाहिला, काहीच नाही, फक्त पिंपळाच्या झाडाची ती फळं असतात ना, त्या फळ भगवंताचा अचिंत्य शक्तीचा चिंतन करायला लागला. इतक्यात नारद महर्षी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी. नारद महर्षी पाहिलं, अरे एवढा छोटासा मुलगा आणि ध्यानाला बसला. होय बेटा, काय करतोस? मी प्रभूचं चिंतन करतो. मग तुला खायला काय? हे पिंपळाची फळं पडतात ती मी खातो. अच्छा, मग तुला मी एक जे सांगतो जपाला ते जप जपशील? शहाणा होता. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुकुम. पुढे काय? शहाणा तो धनी घेतो येते, हो, शहाणा तो धनी घेतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्व भोगे. तुका म्हणे सोपे आहे सर्व भोगे. शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते. अवघ्या 7 वर्षाचं वय ते पिंपलादन ऋषींचं. नारद महर्षींकडनं जप घेतला आणि तो जप जपायला लागले. जपायला लागल्यानंतर दिव्य शक्ती अंगात शक्ती आली, तेज वाढला. वाणीचा तेज, बुद्धीचा तेज, विचारांचा तेज, शरीराचा तेज, सगळ्या बाजून घवघवीत तेज वाढलं. मग त्यावेळेला विचारला त्यांनी, गुरुमावले विचारलं, का हो मी लहानपण असताना तरी सुद्धा मला अशी दशा काय आली? माझी अन्न खाण्याची सुद्धा मोत आली. त्यांनी नारद महर्षीने वरती बोट केलं. म्हणतो काय? तो शनिग्रह माहितीये का? तो तुझ्या राशीला आला म्हणून तुला ही दशा झालेली. आजही जागतिक लेवलवरती सगळेच जण युद्ध करायला तयार झालेले आहेत. ही ग्रह दशा, शनीची ग्रह दशा फिरलेली. बाळूमामाच सुद्धा भाकीत आहे 2025 ते 27 पर्यंत नरसंहार भरपूर होईल. जसा त्या ऋषींनी सांगितलं होतं का 2020 के बाद प्रजा बहुत मरेगी, जो हौस का ध्यान करेगा वही बच जाएगा. हौस का ध्यान कोणला आहे त्या सांगू नको, आम्हाला खाली गोष्टी कथा सांग आणि तुझा टाइम झाला का निघ पुढे. विठाल पिपलादन ऋषीने सांगितलं, नारद महर्षीने सांगितलं वरती शनिग्रह असा आहे का? त्याच्यामुळं का ना शक्ती, भक्ती, युक्ती, नीती, धर्म, वेदांत शास्त्र सगळं नुसतं बघितलं. कारण शक्ती अपार. तुम्ही पहा ना,
मोठ्या माणसाला पायापड सांगितलं तर पडतात, लहान लेकरं पायापड पडतात का ते? नाही पडत. त्यांच्या मनात पापच नाही ना रे, पाप बी नाही पुण्य पण नाही. बरं आम्हाला कसा जय हरी जय हरी करते बाबा नाही करत, तसा करतच नाही तो. बघा एखाद्याच्या घरी जाऊन विठाल विठाल आज्याला पिप्पीला ऋषींच्या शनी ग्रहाकडे पाहिल्यानंतर या सेठ प्रकाश महाराजांचे मेवणे, ते नाव काय सेठ तुमचं? भगवान पाटील. आमच्या घरा एवढ्या वेळेला येऊन तरी बी नाव नाही माहिती, काय करशील? असू दे ना. भगवान पाटील साहेब, तर तुमचं हे विशेष आमचं भाग्य, तुमचं सगळ्यांचं दर्शन होतं. विठाल विठाल. प्रकाश बाबांचे सख्खे मेवणे आणि परम सख्खे मेवण म्हणजे आता पाया पडतात म्हणून असू दे. तर त्यांनी काय केलं माहितीये का? शनी ग्रहाला खाली पाडलं. शनी ग्रहाला खाली पाडल्यानंतर सगळी ग्रहदशा बिघडून गेली आणि बिघडल्यानंतर त्याला वरदान द्यायला आले देव ऋषी सगळे. बघ पिपीलदान ऋषी, कौशिक मुनी, तुमचं नाव जरी घेतलं तरी 7 जन्मापर्यंत तुम्हाला शनी ग्रहाची पीडा होणार नाही. ज्या माता भगिनी 9 ग्रहांची पूजा करतात ना, त्यावेळेला पिपीलादन ऋषीचा सुद्धा एक दगड घेतला, त्याची पूजा केली जातं पंच ऋषीमध्ये. म्हणून महापुरुषांनो, आपल्याला जर साधना तशी मिळाली, आता तुम्हाला मिळालेली, तुम्हाला खरं मग आम्ही तसंच जाणार का वालावर धावले? अहो त्याला काही इलाज नाही. मग त्याला काही इलाज? तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भवाची बंधन तुटतात म्हणजे काय? उठसूट चालले कार्यक्रमाला, उठसूट जरा बी काही खेत बी वाटत नाही, मोह बी वाटत नाही. याचं कारण मागील जन्माची पुण्य असल्यामुळे त्याला कार्यक्रमाला जायला प्रकृती तयार असते, नियती बी तयार असते आणि संस्कृती त्याला अनुग्रह असते. आतून स्मृती येते, मेघा येते, प्रगल्भता येते, ज्ञान येते, विज्ञान येते, तत्वज्ञान येते आणि सर्व कारण देवाच्या कृपेमुळे सगळ्यांची कृपा होत असेल. ती कृपा कशी असते ताई? लाडकी लेकमी सर्वच जण लाडके आहेत देवाचे. सुरुवातीला सांगितले सर्वच जण लाडके आहेत, म्हणून अजूनपर्यंत आपण जिवंत आणि जगलेले आहोत. आणि म्हणून आता जास्त येल घालवायची नाही कार्यक्रमाचं नाही बोलत. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. तुम्ही सांगता तेव्हा सांगता तिथं आम्ही येतो, कार्यक्रम ऐकतो, आणखीन दुसरं काय पर तर तेवढ्यावर भागत नाही. काय करतात? जिंदाबाद जिंदाबाद. 5-5 वर्ष आपल्या जोडीला फिरतात. शेवटी मते द्यायला दुसरीकडे असतीच. ते अमाऊंट वाढली ना, लोक बी हुशार झाली. हे 5 वर्ष तावडीत सापडत नाही आपल्या, बोलते नाही सापडत. काही काम सांगितलं करत नाही, उलट घराचं काम घेतलं उलट आडवं येतात बोलतोय. हे उलट आडवं येतात बोलतो. मग त्याच्यापेक्षा आताच आहे ना उरकी घ्या बोलतोय. म्हणून आपल्याला वेळ तुम्हाला काही माहिती नाही म्हणून हाय त्याच्यात आरामात राहता, म्हणून या दुखणं माहिती नाही. हे दुखणं कधी तुम्ही घ्या काम करायला मग समजेल. विठाल विठाल.
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे जर देहातून चैतन्य निघून गेला कोणी विचारत नाही, कोणी खात नाही. नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे नाही नाही कुणाचे नाही नाही कुणाचे ए बैल कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोडे कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोडे. कोणते सर्व राहिले तुटतील रागे कोरे नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे हे नाही रे नाही कुणाचे नाही श्रीराम बच्चूराम भोईर यांचे भोईर साहेब मुलगे खरोखरच तुम्ही शोभता मुलगे म्हणून. आता मारुती बोलला आता पुन्हा कुठे पुण्यतिथी करत बसत, पण खरी ही पुण्यतिथी आहे ना भोईर साहेब यांच्या ताईचं नाव काय रे, म्हणजे यांच्या पत्नीचं? हा इंदुमती भोईर. हिंदुमती भोईर. जर गड्याला पुरुषाला जर नरम करत असेल गडबड करू नका, आपण फोटो मांडू डोका तिथं टेकू, परंतु हे कुठाना सांगू नका. इंदुमती ताई, इंदुमतीच ना, प्रगती. अरे वा, म्हणजे प्रगती एकच आहे ना? इंदुमतीच आहे ना. इंदुमती का प्रगती? इंदुमती सुनाचं नाव. सुनांचं. चल दोघांचं नाव घेऊ आपण, त्या काय कसर नाही ना. बुवा बोलतो का यो असा बोलतो, कारण दोन्ही ताईंनी मनावर धरलं. एक सुनबाई आहे आणि एक त्यांच्या ताई आहे. या दोन्ही ताईंनी मनावर धरलं म्हणून हा कार्यक्रम होतो. एक तुम्ही लाख पैसे खर्च करायला तयार राहता, परंतु तसा भगिनी वर्गांची साथ असल्याशिवाय जमत नाही. आमच्यावर आम्ही पाहतो ना, आता यशवंत सेट कराले महाराष्ट्रात कुठे पण एक त्यांना कॅमेरामॅन नका समजून, तुमची मिस्टेक होईल. यांच्या 25-25 एसटी आहेत आणि सगळे जण ते धर्म कार्याला, देव कार्याला, संत कार्याला, ईश्वरी कार्याला सदाकाल गाडी बिडी अनुकूल असतं. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बघू. आज पण कधी कोणी त्यांना पाकिट दिले का रे? आम्ही बोंबलतो, आम्ही घेतो, एक इकालतात हे बी घेतात, पण त्यानं कोणी दिले का? दाखवून द्या यांना आम्ही पाकिट दिले नाही. गेली कित्येक वर्ष माझ्या संत श्रीपादोबा रामदासोबा गुरुमौली नानाबाबा मानेबाबांच्या सेवेला ते हजर राहतात, म्हणून त्यांना कल्पांती काही कधी कमी पडणार नाही. विठाल विठाल. तिने साधती साधने कशाने? जे आई वडिलांची सेवा करतात ना त्यांना आयुष्यात कधी कमी पडत नाही, काहीच कमी पितर आपल्याला आशीर्वाद देत राहतात, कारण आमच्या नावाने अन्नदान सगळ्यांना जेवण मिळेल, धनदान सगळ्याला मिळेल. काही काळजी करायचं, आम्ही जास्त झालो म्हणून अशी बी चिंता करायची. वस्त्रदान तेही सगळ्यांना मिळेल.
आणि महापुरुषांनो, मेन मुख्य वडिलांची क्रिया करणं, ज्याला प्रभू रामचंद्र लंकेवरून त्यांचा पुष्पक विमान उंचावला, रामाच्या मनामध्ये आले, मी घरी गेल्याबरोबर माझ्या वडिलांची पुण्यतिथी करेन, माझ्या वडिलांची. आणि संकल्प सुटला. विमानात बसून प्रत्येकाला रामेश्वर भाऊ, आंधळे बाबा त्यांना काय आमंत्रण द्यायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्रांनी पहिला आमंत्रण ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेव हसायला लागले. काय हसायला लागले की मला ही अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे वडील कोण दशरथ राजा यांची पुण्यतिथी आहे आणि तुम्हाला आमंत्रित केलेले, कारण संकल्प सिद्धीने ते. दुसरं आमंत्रण भोलेनाथाला केला, तेही मनातून हसायला लागले. वा 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 वा. पार्वती माता विचारले, काय हो तुम्ही हसता का? एकच कारण, अयोध्यामध्ये दशरथ राजांचा राम आल्याबरोबर पुण्यतिथीचा कार्यक्रम होईल. वा वा वा. तुम्ही जाणार? होय. बोले मी पण येईन, हरकत नाही. भगवान विष्णूने आमंत्रित केलं. विष्णू किती आहेत? त्या दिवशी कोणाला तरी विचारलं होतं. विष्णू 3 आहेत. क्षीरसागरचा विष्णू, वैकुंठीचा विष्णू आणि यांची कमला, यांची लक्ष्मी. पण हे सिद्धांत बोध वाचेल त्याच्यात लक्षात येईल, बाकीचे विठाल विठाल. इकडे अयोध्यामध्ये येतात. आल्यानंतर पहिला उत्सव वडिलांची पुण्यतिथी प्रभू रामचंद्रांनी करायला घेतली. आणि करायला घेतल्यानंतर सांगितलं काही कोणाला कमी पडून द्यायचं, भरपेट अन्न द्यायचं, भरपेट वस्त्र द्यायचं, सगळं काय द्यायचं. आणि इकडे माझा भोलेनाथ रूप प्रकाप पालटून रामाच्या वडिलांच्या दशरथ राजाच्या पुण्यतिथीला, आज आमच्या भोईर साहेबाच्या पुण्यतिथीला नियतीने आम्हाला आणलं. आम्ही जाणार होतो कोल्हापूरला, कॅन्सल केला. दुसऱ्याकडे झाला तर यांच्या आईकडे, तिथे आमच्या आजं सासू त्यांच्याही पुण्यतिथी होती, म्हणजे तिकडेही कॅन्सल झालं. आणि तुकाराम महाराजांच्या काल भेटायला गेलो. भेटेनंतर सांगितलं कार्यक्रमाला जायचं. अशोक भोईरला म्हणतो मी फोन करतो, खाडे महाराजांनी म्हणतो फोन करतो. बरं ठीक आहे. मग इकडं हा योगाला विठाल विठाल. तिथे प्रत्येकाला जेवण देत होते. जेवण देता देता एक यती रूपाने भोलेनाथ तिथे प्रसादाला जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर वाढायला सीतामाई होती, भरत लक्ष्मण तेही वाढत होते. आणि एक यती असा भारी जेवायला नुसता ताटावर हात फिरवला का संपूर्ण खाऊन टाकायचं. हात फिरवला, वाढल्यावर सीतामाईला थम लागला. वाढता वाढता भरताला तोही वाढायला लागला, संपायला लागला. लक्ष्मणाला तेही संपायला लागलं. आता नगरातलं जेवढं काही अन्नधान्य होतं तेही संपायला, कापायला लागले. आता काय करावं? दशरथ राजांची पुण्यतिथी, आम्ही महापौरांच्या, माझ्या वडिलांची पुण्यतिथी कमी काही पडता कामा. भोईर साहेबांना वाटत असेल तसा काही कमी पडता कामा नये. मग लक्ष्मण धावत धावत प्रभू रामचंद्रांकडे गेलं. दादा दादा बोला. एक आपल्या जेवण करतात तिथे एक यती आलेला आहे, जेवायला बसलेला आहे. पण सगळं वाढलं का स्वाहाच करून टाकतो. नुसता हात फिरवला तर या देवानी ओळखलं आपली अंतर्ज्ञान वेगळं, दिव्य ज्ञान वेगळं, ब्रह्मज्ञान वेगळं आणि प्रभूची कृपा झालेलं ज्ञान वेगळं. विठाल विठाल. याने ओळखला आपले करंट तिकडे लावले. मग प्रभू रामचंद्र आसनावर उठले. उठल्यानंतर जिथे भोलेनाथ बसलेले होते तिथे आले आणि पाहिलं, अरे हे तर माझे स्वामी आहेत, माझे भोलेनाथ आहेत. प्रभू रामचंद्रने ओळखले, हे माझे स्वामी आहेत ना, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथी यांनाही आमंत्रण दिलेलं होता. मग आता भोलेनाथ बोले बस संपला. आता ओळखला, आता
पुढे लीला करायची नाही. माया वेगळी, लीला वेगळी. मग उठताना हात द्यायला गेले. भरताला सांगितलं भोलेनाथाला उठव. हा त्याला जोर लावतात तरी काय उठत. मग लक्ष्मण बोलले हे कोणालाच उठत नाही. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या चरणावर डोकं ठेवलं. प्रभू मी आपल्या स्वामीला उठवण्यात यशस्वी व्हावा यासाठी मी आशीर्वाद मागते. राम पाय मागे घेतलं. त्याने सांगितलं अरे ज्या वेळेला लंकेवरती स्वारी करायची होती त्या वेळेला सुद्धा मी त्यांची कृपा घेतली. कोणाची? भोलेनाथाची. तू माझं काय पाय धरतस. मग 14 वर्ष जवळ राहिलेले होते ना लक्ष्मण. एकाच लक्ष होतं आणि मग काय का मग त्यांचीच म्हणतो कृपा घे. आणि भोलेनाथासमोर नतमस्तक झाले. नुसतं हात केला ना वर हलका टून झाले एकदम. आणि मग आल्यानंतर सीतामाईने सुवर्ण कलशामध्ये भोलेनाथाच्या हातावरती पाणी टाकायला घेतलं. हात धुतल्यानंतर तोंडात गुळणी घेतली. गुळणी घेतल्यानंतर ती पिचकारी म्हणतात ना ती कुठे टाकली? सीतामाईच्या चेहऱ्यावरती. पाहुण्याने जर पिचकारी आपली वनवासाला होतो कुंभामध्ये आम्हाला आंघोळ करायला यायला मिळालं नाही. आज घरी माझी आंघोळ होते. प्रभू धन्य दिवस डोलियाला धन्य दिवस धन्य दिवसाची डोलिया पाहिला आनंद देखिला धणीवरी. आजचा दिवस धन्य आहे. तसा आज श्रीराम बचुराम भोईर याची पुण्यतिथी बाबांची. मुलं भाग्यशाली, त्यांच्या मुली भाग्यशाली. आणि महान भाग्य म्हणजे धनाचं. या धनाचं खरं विशेष कुठं यूज करायचं कुठं वापरायचं ते समजायला पाहिजे. एक ताई होती दागिने गळा भरून पण पायात चप्पल. काय करता चप्पल नाही कोण जाते बाजारात बोलत पण डोकं काम नाही करीत ना रे. डोकं काम. आणि तेल लावला त्या चेहऱ्याला बी तेल लावायचा खोबरेल तेल. का डोकं काम नसेल करत मला बेकारी होतं. पण आज तसा नाही. ज्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहणी स्टँडर्ड ऑफ थिंकिंग विचारसरणी स्टँडर्ड आणि स्टँडर्ड ऑफ स्पीकिंग बोलणं स्टँडर्ड. बघितल्याबरोबर अर्धा खलास व्हायला पाहिजे. बघितल्याबरोबर बोलल्यानंतर विशेष संपला. कारण ते जे तत्व आहे ते नाम आहे ते शेवटच्या चरणात काय म्हणतात? एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी संत एका जनार्दनी
तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे तुटती भवाचे बंधन तुटती तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे
प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे दीपाय. तिने साधती साधनी, तिने साधती साधनी, तुटती भवाची बंधनी. संता विना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती गाई. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. विठाल विठाल माईक सिस्टीम वाल्यांनी म्हणजे जबरदस्त खानदानी मदत केली. नाव काय सेठ तुमचा? प्रशांत गमरे. प्रशांत गमरे. खरोखरच म्हणजे कुठे काही कसर नाही केली. तसे हार्मोनियम वाले शेजूळ याने सुद्धा म्हणजे शेजारचं जुळून घेतलं पद्धतशीर. आणि मृदुंगाचार्य तुम्ही मृदुंगाला बोलायला लावता. हा सुंदर. याची कृपा होईल, फक्त तुम्ही मान्य करायला पाहिजे. विठाल विठाल. एका जनार्दनी संत. संत पूर्ण मनोरथ करत राहतात.
आता बाबांच्या नावाने श्रीराम बच्चूराम भोईर या बाबांनी जरी गरिबीतून दिवस काढले, परंतु माझ्या लेकरांचं सर्व अर्थाने कल्याण व्हावं, धनाने, मानाने, बुद्धीने, विचाराने, तर्काने, ज्ञानाने, लोकप्रियतेने आणि ते आई वडिलांची पूजा विधी त्यांनी उत्तमरित्या केलेली. आणि खरोखरच त्यांच्या आई आहेत. आईने मुलांना अखंड असा आशीर्वाद द्यायचा की हे सर्व अर्थाने कल्याण होऊ. आणि तुम्हाला सांगतो, ज्याचा खरा देव नंतर मूर्त्या जोडून फायदा नाही भाऊ. आई वडील असताना जिवंतपणे त्यांची सेवा करणं अतिशय उत्तम. आणि भगिनी वर्गानं नीट जातीने समजून घ्या. उठलं का चाललं बैठकीला, चाललं स्वाध्यायाला, चाललं निरंकार निसर्ग, चाललं बुवांच्या मागे, चाललं इकडं तिकडं. आपला घरचा देव कोण? पतिदेव म्हणतो. तो आज बी चालले हो मग आता संध्याकाळचं जेवण आहेत, सकाळी बनवलेलं भाकरी या तापून खा बोलतोय. म्हणतो याचं कसं काय बोलावलं जातं, काय सांगावं. मला कार्यक्रमाला कामालाही जायचं आहे, माझी काय व्यवस्था करून जा. नाही रात्रीची भाजी तीच खाऊन जा. तसं काम करायचा. नवऱ्याचा आदर आणि कदर करायला शिकायचा. मेल्यावर बाबा रे बरं होता, उभ्या उभ्याने बोंब ठोकतात मेल्यावर. आणि असताना पाणी दे का, तर उठल्यास तर तुम्हीच घ्या ना बोलत. उठल्या तर तुम्हीच घ्या ना, लय बेकारी करून ठेवतात. म्हणून तसा काम नवऱ्याचा हाल करायचं नाही. आणि एकदा का तुम्ही गडी लोकांनी समजून घ्या, एकदा मुलं मोठी झाली तर ती आईची बाजू धरतात. नाही वाटत तुम्हाला अनुभव? बुटान खेळा नाही समजत, चप्पलीत खेळा समजतो. विठाल विठाल. आणि जो जास्त मुलांना कमवून ठेवत, बोलण्याकडे लक्ष आहे ना तुमचा, त्या बापाचा हाल व्यवस्थित होता. हो, साधा हाल नाही होत. काय झालं, एखादा त्याला 3 मुलं होती आणि मग त्याने मीटिंग घेतली. प्रत्येकाने सांगितलं एक काम करूया, सगळ्या संपत्तीची वाटणी केली. वाटणी केल्यानंतर मग आता बाबा राहिले, आई ना बाबा. पंच बोलले यांचं कसं काय करायचं. म्हणतो 4 महिने मोठ्याकडे, 4 महिने मधल्याकडे आणि 4 महिने टाकल्याकडे राहायचा. बाबा भरपूर कीर्तन ऐकलेला आलेला होता. हा, हे कीर्तन ऐकल्यानंतर बाबा गप होता. थांबा थांबा, बाबाचं काय मत ते नीट ऐका बोलत. बाबा तुमचं काय मत आहे? तर बोलतो या बंगल्याला कुठून लाकडं आणली, कुठून लादे आणल्या, कोणाकोणाचा हात जोडल्यात, कोणाकोणाचे पाया पडले, हे मला माहित ना. माझ्या रक्ताचं पाणी केले. हे असं करूनच्या हे बंगला बनवले, गाड्या घेतल्या, जागा जमीन ठेवलेली, आणि माझी हालत अशी करून ठेवता. तो म्हणतो 55 मी बोलतो ते लक्षात ठेवा. बोलतो बोला काय. यो बंगला माझा, घरदार माझा, जमीन जुमला माझा. आणि मग पुढं प्रत्येक मुलाने 4-4 महिने याही माझ्याकडे राहायचा. फक्त बापाचा डोकाने मागचे भेजावर फटका बसलेला. आणि तू जर आता काय करू ना, मग तुझं तसंच हाल करायला पाहिजे. कारण चुकून मी कधी लोकांना कधी दान धर्म केलेला ना. मग विचारतो खरं किती देऊ, किती देऊ. तर तेच साहेब लोक जर बंगला तोडायला आले, साहेब तुम्ही नाराज होऊ नका, या 3 पेट्या घ्या, आणखीन तुम्हाला पार्टी द्यायला सांगतो अमुक अमुक हॉटेलमध्ये, आणि कमी पडलं तर आणखीन मी देईन, परंतु नाराज होऊ. आणि लोकांना अरे यांच्या मागे लागतं, याच्याच उड्या मारतात. म्हणजे प्युअर बावलट समजतात भाऊ, प्युअर साधा बावलट नाही. आणि दिसलं रस्त्यानं ना तो फिरून तिथे उभं राहतात. खरे ही आपत घरात नको आणायला. ही आला पाया पडा, पुन्हा परत त्याला काही नाश्ता पाणी द्या. आणि ती ताई बी सांगतात आता ते सध्या घरात नाही येत, ते कुठे गेलेत. चपला तर बुट दिसतात. बुट कारण लोकांकडे 4-4 कॅमेरे असतात. पहिला
साधा कॅमेरा एक्सरा घेत होतो, दुसरा क्षय किरणांचा, तिसरा इनफाईट कॅमेरा, चौथा सॅटेलाइट कॅमेरा. 4 कॅमेरे असतात घरात. पाऊल ठेवल्यावर कळतं यांच्या घरात सुख आहे का, शांती आहे का, समाधान आहे, क्रांती आहे का, भ्रांती विरोधीत आहे. आणि बरोबर तो सुख समाधानासकट असेल तर बरोबर समजतं, नसल. आणि तुम्हाला सांगतो लोकांनो, कधी बी कोणाचं नवीन घरी गेलं त्या गडी माणसाला पक्का पुलका येतो. कुठला पुलका येतो? थांबा थांबा जेवण करून जा, थांबा थांबा जेवण करून जा. ते ताई बोलते 1 2 3 6 लोक आहेत, माझ्या मणक्यात तिसरा गॅप आहे. आणि एवढे जर थांबलं जेवायला, 2 भाकरी म्हटल्या तर कल सोसून आहे का? तो सांगते मग ताई गप राहते, ताई ती गप राहते, काही बोलत नाही. हे बोल नको नको, नाही नाही. मग ती ताई मधीच येऊन बोलते, ऐकलं का बाबा, तुम्ही पुढच्या वेळेला आलं ना ते जेवल्याशिवाय जाऊ, म्हणजे आता थांबू, कधीच थांबायचं नाही. तर थांबला तर पोट बोंबावलं समजायचा. विठ्ठल. आम्ही दातिवलीला गेलो होतो, महाराज लोक बाबा लोकांना आम्हाला काजू बदाम पिस्त्याशिवाय खायला घालत नाही. मी 3-4 जण बरोबर होती, आम्ही 1-1 खातो, तो 2-2 3-3 4-4 खातो. मी त्याच्याकडे पाहिलं, हे काय गडबड चालले. ते शेड बोलला हे काम बरोबर आहे. आतला मन बोलतो, एक अंतर्मन, दुसरा बहिर्मन, तिसरा असतो तो दिव्य मन, तो अचूक बिनचूक VIP IMP परफेक्ट बोलत असतात. मग त्याच्यापेक्षा आपण आवरीत घ्यायचं. आवरीत काजू बदाम वाढलं का पटकन दूध येतं, समजा आता पुढे खाऊ. समजतं का मी का बोलतो ते? तुमचं डोकं ठिकाणावर असेल, आपण जाऊन अर्धा 1 किलो घेऊन यायचं, पण दुसऱ्यावरती आशा करायची. समजतं का? हो समजतो. होजे काय मग दुसरीकडं लालची व्हायचं नाही. लालची झाला का संपला विठाला. जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. म्हणून जगात वागावे कसे? कारण तुकाराम, तुम्ही दुर्भाग्याचे, कारण तुकाराम बाबांचं तुम्हाला स्टँडर्ड ऐकायला मिळलं असतं, परंतु तुम्हाला इलाज नाही. तुम्हाला नाही विलाजाने ऐकावं लागलं. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे. खरोखर सेठ तुम्ही ओरिजिनल सेठ आहात, नुसतं सेठ नाही. कारण जो मेरे लिए कुछ खर्च करके तो देख तेरे लिए कुबेर का भांडार खोल दूंगा तो मुझे नहा का देना. देवाच्या कार्याला आणि आई वडिलांच्या कार्याला तुम्ही खर्च करायला धावलात, तुमच्या घरात अखंड गजलक्ष्मी प्राप्त हो आणि साधू संतांची सेवा घडो. आणि इथून पुढे असाच दरवर्षी तुम्ही हयात. मग पुण्यतिथी किती दिवस करायची? तुम्ही जोपर्यंत त्यांची प्रॉपर्टी खाता, असं बोलत हो, तसंच बोलतो, तोपर्यंत पुण्यतिथी करायची. आणि तुम्ही म्हणा नाही, एका ठिकाणी मोठ्या शेठ होता तो, आणि त्या गावाला दरवर्षी पुण्यतिथी असली का सगळ्यांना साड्या चोळ्या घेत असत. आणि म्हणलं बरेच वर्ष झाली रे, 12 वर्ष झाली, आता बस करा बस करा. तर त्यांच्या घरामध्ये ऑटोमॅटिक रोगराई चालू झाली. कारण लोकांची आशा होती ना, आज शेतकडे जेवायला मिळेल, आज साडी चोळी मिळेल, पण आशा मेली. तो कुठेतरी पाहिलं असा दारिद्र्य असंतोष का झाला, तर आपण पुण्यतिथी करायचं सोडलं म्हणून हे केला. तसा श्रीराम बच्चूभाई भोईर यांची तुमच्यावर अखंड कृपा आहे. भगवंत करो तुमच्यावर अखंड कृपा राहो. ज्ञानेश्वर दान देगा देवा तुला लगते मुक्ती धन संपदा गुण गायन आपली माझी तुका म्हणे कर भगवाती सुखी आदावी गुण
हरिनाथ भगवान हरी ज्ञानेश्वर बोलो रे भाई